रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात? रविवारचा दिवस म्हणजे खूप गडबडीचा दिवस. सगळ्यांना सुट्टी असते, पण आपली सुट्टी नसते, कामाचा दिवस असतो. यातून सुद्धा मी वेळ काढला, मॉर्निंग वॉक केला. येता येता भाजी दिसली, मग लगेच पटकन भाजी घेतली. कारण आपण कुठेही गेलो तरी पण भाजी दिसली की प्रत्येक बाई लगेच तिथे पळते, बरोबर ना? कुठे चालले? नाही कशाला? तिकडे राहायचं आ तिकडे राहायचं तिकडं कुठे जायचंय? आ कुठं? तो आवडलं तुमच्या मुलाला येऊ द्या, त्यांना सांगून जा. का मग त्यांना न सांगता गेल्यावर ते तुम्हाला शोधत बसतील ना, कुठं गेले अण्णा म्हणून. कधी सांगितलं? घेऊन जायचं. मग त्यांना घेऊन न जाता तुम्ही एकटेच चाललेत. ते आंघोळीला गेलेत, ते आंघोळ करतायत. कसे येतील? तुम्ही सांगितलंच नाही त्यांना तर. मग सांगा जा, बाथरूम मध्ये आहेत, दरवाजा ठोका. हे बघा इथं बाथरूम मध्ये दरवाजा ठोका, जा सांगा त्यांना. हे बघा इकडे इकडे इकडं इकडे पाठी या, पाठी या, इकडे या, इकडे इथं. ठोका दरवाजा. दरवाजा आवाज द्या, लॉक केलाय त्यांनी. दरवाजा ठोका हो. हॅलो आहो ते निघालेत गावाला. आहो ते सगळं घेऊन निघालेत. थांबायला सांगा त्यांना. आतमध्ये थांबा, नंतर त्यांच्या बरोबर जा. हा आता नका जाऊ, गाडी नाही आता. त्यांनी बोलवली, नंतर येईन गाडी. वाटाणा शोधायचा आणि सोलायचा. काढून कसा देणार? मग मीच करू शकते. काय ठीक आहे, देते. चल आणि त्र्यंबकडून वाटाणा सोलून घेतला. खूप रडत रडत त्याने वाटाणा सोलला. अभ्यास करायचा होता. मग पावभाजी केली, पण आमची चपाती भाजी, कारण आम्ही पाव आणतच नाही, पाव जमत नाही. त्यामुळे मग चपातीबरोबर मस्त त्या भाजीवर ताव मारला. तोपर्यंत दुपारचे 3 वाजले होते. मग जेवायला या सर्वजण. मस्त झाली आहे भाजी. संध्याकाळी जरा शॉपिंगला गेलो डीमार्टमध्ये. विंटर स्पेशल शॉपिंग. डीमार्टमध्ये एवढ्या वस्तू असतात ना, काय घेऊ काय नको, नुसतं बघण्यातच टाइमपास होतो. हे घेऊ का ते घेऊ. ॲक्च्युअलमध्ये आपण कुठल्याही मॉलमध्ये गेलो की तिथल्या प्रेझेंटेशन, त्या वस्तू लावणे, ज्या प्रकारे ते लोक ठेवतात, आपल्याला असं वाटतं की हे पण घेतलं पाहिजे, ते पण घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या गरजेचं नसतं ना, ते सुद्धा आपण घरी घेऊन येतो. तुमच्यासोबत होतं का असं? माझ्यासोबत तर खूप वेळा होतं. म्हणून मी शक्यतो डीमार्ट किंवा कुठल्याही मॉलमध्ये शॉपिंगला जायचं टाळते. इकडे बघा, बघू कशी वाटते. इकडे बघा. एक जॅकेट घेण्यासाठी आम्ही गेलो होतो, पण तिथे जाऊन शूज घेतले, विंटरसाठी टोप्या घेतल्या. म्हणजे अक्षरशः गेला ना, एक वस्तू घ्यायला गेलं की त्याच्याबरोबर 4-5 आपोआप घरी येतातच. बघा बसतायत का.
काढा बाहेर नाही बसत तर तिथे पुढे अडकवा पुढे. हा अडकवा. काय राहिलं? काय हो काय झालं? लिंबू सोडा. काय हो काय बनवता? हा टायर चांगला झालाय का? काय असं खराब करा? काय हा टायर. ते चपात्या वगैरे करताना हो. मग काय सगळं लागतं ना ते पिठाचं म्हणून तो खाली काय टाकला त्याला? पण त्याला पप्पा बोलतात तो चांगला होता, त्याला असा का वापरायला काढला? चांगला थोडी होतं, त्याच्यात पाणी कुठं शोषलं जाते. बरोबर ना. आता त्याला अंग पोसायचं साफ नव्हतं होत, अंग म्हणजे आपलं सुकत मीठ टाकू नव्हतं. का? काय बनवतं काय पण तुम्ही मला अजूनपर्यंत कळलं नाही. लिंबू सोडा. पोट का? फुगलंय ना पिझ्झा खाऊन खाऊन. वा कधी खाल्ला पिझ्झा? पप्पांनी. एकट्याने म्हणजे कधी खाल्ला? तुला माहितीये पिझ्झा घेतला, त्या पिझ्झातला मी किती बाईट खाल्ला असेल तू सांग. 4 पीस तर आरामात 4 खाल्ले पीस असतील. असतात, त्यातले 2 त्यांनी खाल्ले, 2 मी खाल्ले. 2 नाही, एकच मी खाला बाळा. खोटं बोलतायत ते तर नाही बघ. खाल्ले. असंच पोट नाही फुगत. त्यांच्या बायकोने त्यांना सवय लावली आहे ठीक पिझ्झा वगैरे खायची. आहे ठीक हे घ्या, हे आहे. घ्या, हे घ्या. मी टाकते, पटकन घ्यायचा हलवून घ्या. आणून घे. हा, घ्या. पटकन 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 पटकन. थांबा, 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 थांबा. वर आलं का ते? घे, घे, घे. हलवा त्याला. मीठ टाकू द्या पहिला. त्यांनी मिक्स काही नाही केलं. मिक्स नाही केलं तुम्ही? पिले का ते? तोंड का असं वाकडं करताय? चमचा काय इकडे दे. काय करतोय त्र्यंबक? ती माझी टोपी आहे. पण हिच्या डोकं का नाही जातंय? तुझं डोकं मोठं आहे तर कसं जाईल? हिची टोपी. एवढंच? हं? ही एवढी मोठी काय टाइमपास साठी आहे? ते आतमध्ये हे करायचं असतं काहीतरी. तशी आहे, फोल्ड कर तिला. हा अरे तशी. तर शिलाई आहे हिला. हे काय करतोय? एवढीशीच आहे ही. तेच असू दे ना मग. हे माणसाचं डोकं कसं काय मावळ? अच्छा अशी आहे होय. थांबा. काय करतोय तू आता? हे मी विसरून गेलेलो असं तुम्हाला वाटेल, पण मी हे विसरलो नव्हतो. हे मी ठेवलेलं या दिवसासाठीच. चल बाहेर चल, पप्पांना दाखव. ते हसायला लागतील बघा. लाव ना लाव ना. मग आजचं कोडं विचारू काय? आजचं कोडं बोल ना. विचारू का? थंड असताना लाल, हा. थंड असताना काळा, थंड असताना काळा, गरम असताना लाल गरम असताना लाल, आणि फेकला की सफेद. लाकूड, कोळसा, राख. थंड असताना काळा, कोळसा, हा, गरम असताना लाल आणि फेकला की सफेद. व लाकूड की कोळसा? कोळसा. ओ हुशार झाले रे तुझे पप्पा. मी पण त्र्यंबक पण हुशार झाला. मग आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग इथेच संपतो. उद्या भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. दे रे बघू मला जरा. नीट. बारके कायरा. काय रे, जर माझा चेहरा सेम वाटतो ना. नाही बाबा. मी काळी आहे ती गोरी आहे. एन्जॉय करा लाईफ. स्वतःची काळजी घ्या आणि मजा करा.